UAN आधार KYC कशी करायची हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सगळ्यात अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ पुन्हा पाहायला तुम्हाला सोपं जाईल आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल। सगळ्यात अगोदर हे पाहूया की ही जी UAN आधार फेस KYC आपल्याला करायची आहे यासाठी आपल्याला काय लागणार आहे। ही KYC करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा UAN नंबर पाहिजे। तो जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला पुढे अडचण होईल। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी तुम्हाला तुमचा UAN नंबर तुम्ही कसा माहिती करू शकता हे सांगणार आहे। चला तर पहिले ते पाहूया की पहिले तुम्ही तुमचा UAN नंबर कसा माहिती करणार। यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Google Chromeवर जायचं आहे आणि Google Chromeवर गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला EPFO असं टाईप करायचं आहे आणि हे टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला पहिली लिंक दिसेल, या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर ही EPFOची वेबसाईट उघडेल आणि ही वेबसाईट उघडल्याच्यानंतर येथे तुम्हाला सर्व्हिस नावाचा ऑप्शन दिसेल। तर या सर्व्हिस नावाच्या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे आणि तिथं क्लिक करायचं आहे। सर्व्हिसवर क्लिक केल्याच्यानंतर समोर तुम्हाला फॉर एम्प्लॉई असं लिहिलेलं दिसेल। या ठिकाणी तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे फॉर एम्प्लॉईवर। यानंतर तुम्हाला पुढं मेंबर UAN असा ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे। मेंबर UANवर क्लिक केल्याच्यानंतर ही एक विंडो ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला ओके म्हणायचं आहे। नंतर तुम्हाला तिथे त्या पेजवर नो युअर UAN हा ऑप्शन शोधायचा आहे आणि या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नो युअर UANवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आता पुढं गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आता तुम्हाला पहिले तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। जो ID तुम्ही देताय तो ID त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्या IDचा नंबर टाकायचा आहे। समजा इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकला, नंतर तुम्ही तिथं आधार नंबर सिलेक्ट केलं। आधार नंबर सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली तुम्हाला आता तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, हा कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि हा कॅप्चा टाकल्याच्यानंतर सबमिट किंवा तुम्हाला ओके म्हणायचं आहे। कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि ही प्रोसेस झाल्याच्यानंतर तुम्हाला आता तुमचा UAN नंबर मिळालेला आहे। हा UAN नंबर तुम्ही लिहून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा, हा पुढं तुम्हाला कामात येईल। आता तुम्हाला तुमचा UAN नंबर भेटलेला आहे। आता आपल्याला पुढं काय करायचं आहे, आता आपल्याला पुढं 2 ॲप इन्स्टॉल करायचे आहेत। यामध्ये एक आहे उमंग ॲप आणि दुसरं आधार ॲप। पहिले तुम्ही उमंग ॲप तुमच्या मोबाईलमधल्या प्ले स्टोअरवर जाऊन इन्स्टॉल करा। उमंग ॲप इन्स्टॉल झाल्याच्यानंतर दुसरं म्हणजे हे आधार ॲप, हे सुद्धा इन्स्टॉल करून घ्या। हे दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही जे पहिलं आपण ॲप इन्स्टॉल केलं होतं उमंग ॲप, ते ओपन करा। उमंग ॲप ओपन केल्याच्यानंतर तिथं तुम्हाला EPFO हा ऑप्शन दिसेल, त्या EPFO ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता या EPFOवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व EPFOशी संबंधित ऑप्शन या ठिकाणी दिसेल। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपल्याला सुरुवातीला UAN ॲक्टिवेशन करायचं आहे आणि UAN ॲक्टिवेशन झाल्याच्यानंतर आपल्याला फेस KYC या ठिकाणी करायची आहे। तुम्ही डायरेक्टली जर फेस KYC करायला गेला तर ती होणार नाही। त्यासाठी पहिले आपण UAN ॲक्टिवेशन करूया। त्यासाठी खाली एक ऑप्शन दिसेल UAN ॲक्टिवेशन, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला तुमचा UAN नंबर टाकायचा आहे जो तुमच्याजवळ आहे। आताच आपण UAN नंबर कसा काढायचा ते पाहिलं आहे। जो तुम्ही लिहून ठेवला असेल किंवा कॉपी करून ठेवला असेल तो UAN नंबर आता या ठिकाणी टाका। त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता किंवा ऑलरेडी तिथं ऑटो फिल असेल। त्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली एक चेकबॉक्स दिसेल, त्या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि खाली सेंड OTP असा ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर क्लिक करा। आता तुमचं UAN ॲक्टिवेशन झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला पुढं अडचण येणार नाही। आणि जर का तुमचं UAN ॲक्टिवेशन अगोदरच झालेलं असेल तर तसा मेसेज तुम्हाला या ठिकाणी दिसेल की तुमचं UAN ऑलरेडी ॲक्टिवेशन झालेलं आहे। चला आता आपण करूया UAN आधार फेस KYC। आता ह्याच EPFOवर क्लिक केल्याच्यानंतर पहिले हा तुम्हाला UAN ॲक्टिवेशनचा ऑप्शन दिसतो, त्याच्याच खाली तुम्हाला आता हा ऑप्शन दिसत असेल फेस ऑथेंटिकेशन ऑफ ऑलरेडी ॲक्टिवेटेड UANs हा ऑप्शन दिसेल। या ऑप्शनवर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी एक चेकबॉक्स दिसत असेल, त्या चेकबॉक्सला क्लिक करा आणि पुढं प्रोसीड म्हणा। प्रोसीड म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी आता हे ॲप तुमचा चेहरा स्कॅन करेल। मोबाईलला थोडं चेहऱ्याच्या दूर धरायचं आहे। जेव्हा त्या ठिकाणी ग्रीन कलर येईल त्यावेळेस तुमचा चेहरा या ठिकाणी स्कॅन होणार आहे। त्यासाठी एकदा आय असे ब्लिंक करायचे, जेणेकरून हे कॅप्चर्ड होऊन जाईल। हे कॅप्चर्ड झाल्याच्यानंतर कॅप्चर सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल। असा मेसेज आला म्हणजे तुमचा फेस सक्सेसफुली कॅप्चर्ड झालेला आहे। आता तुम्हाला या ठिकाणी पुन्हा तुमचा UAN नंबर, आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली त्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी सबमिट म्हणायचं आहे। अशा रीतीने तुमची UAN आधार फेस KYC कंप्लीट झालेली आहे। व्हिडिओ आवडला असल्यास इतरांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या विषयांबद्दल तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील। धन्यवाद।